आकाशला पाहत आहेत, थोडेसे नाराज आहेत आकाश, परंतु कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना बोलवलं जात आहे. इथे आंबेगाव जिंकणार की कोरावले जिंकणार, या भगवा चषकाची ही मॅच कोण जिंकणार? ग्रामीण खेळाडूंसाठी एवढी संधी कोण उपलब्ध करून देत नाही, परंतु आमचे आयोजक ही संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांचं मनापासून धन्यवाद करू. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, फटका दमदार आणि ते रोशनच्या पाठमधून देखील धावा धावा 4. एंट्री लेट होते पण ग्रेट होते. दादा आज लवकर आलेत. थोडेसे आमचे आयोजक देखील स्वस्त होते की दादा 9ला येतील, परंतु दादा आलेत बरोबर 7च्या अगोदर. दादांचं कौतुक आहे, कारण क्रिकेटचं खूप मोठं प्रेम आहे या व्यक्तिमत्वाकडे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, फटका दमदार, तिथे डाऊन दी बॉल फील्ड, विकेट आली. यश. सध्याच्या घडीला जय भोलेनाथ कोरावलेला धक्का आंबेगावला. संधी डीजेला. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. सगळेजण व्यासपीठावर आल्यानंतर जेवढे पाहुणे येत आहेत ना, त्यांचा एकच प्रश्न आहे, लाईट वाला कुठला आहे? आम्हाला हाच पाहिजे. स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्स भिवंडी, त्यांचं कौतुक आपण करू. धावफलकावर धावसंख्या 26, फलंदाज बाद आहे 3, षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं मार्गस्थ. आकाश आपण पाहतोय. पहिला चेंडू आकाशचा खराब, ज्यावर आला चौकार. दुसऱ्या बॉलवर विकेट आली. 3 बाद 26, धावफलकावर धावसंख्या. मॅच रंगेल मित्रांनो, जबरदस्त मुकाबला. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आमचे संपूर्ण 135 ते 40 सदस्य आहेत. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे, ज्यांनी हे स्वप्न पाहिलं की आपलं स्वप्न साकार व्हावा. 6 दिवस नाईट क्रीडा स्पर्धा, 8 दिवस डे, म्हणजेच काय 14 दिवस. इथे टाकलेला हा चेंडू डिफेन्स केलाय, चांगला चेंडू राहिलाय. सध्याच्या घडीला मैदानामध्ये रन मशीन आहे आंबेगावची, तो प्रवीण दाखल झालाय. प्रवीण इम्प्रेस केलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. ज्या वेळेस तो मैदानामध्ये गेलाय, षटकारांची बोली भाषा त्याने दिवसा खेळले, आता रात्रकालीन काय करतोय ते पाहायचं आपल्याला, कारण ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण जातं संध्याकाळच्या सत्रात. परंतु अक्षय पाटीलला कोण विसरेल मित्रांनो. जबरदस्त फलंदाजी करत साई स्पोर्ट खारबावला काल बक्षीस पात्र फेरीत घेऊन गेलाय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता 2 धावा याही बॉलवर येताना पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला हळूहळू आमच्या बरोबर प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. वॉट मॅच, चांगला सामना. ग्रामीण माळशेज क्रिकेट असोसिएशन, मसा क्रिकेट असोसिएशन यामधील संघ आपल्याला आज पाहायला मिळतील. त्यांचा खेळ कसा होतोय ते पाहायचं. आकाश तयार. 3 बाद 28. टाकलेला हा चेंडू, तिथे यष्टीरक्षण खराब आहे सागरचं, आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास आहे, परंतु बॅकअप चांगलं आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला ती 29 या धावसंख्येवर. ऍक्शन रिप्ले. सागरकडून खूप मोठी मिस्टेक झाली, त्याचा फायदा सध्याच्या घडीला आंबेगावला होतोय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 29 धावा. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन दाखवलं जात आहे. खेळाडू प्रवीणला काय इम्प्रेस केलं या खेळाडूने. जबरदस्त टोले जंग फटकेबाजी. आकाश बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, जो मात्र पाहायला मिळतोय. इथे चेंडू डॉट आला. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त आहे मित्रांनो. 3 बाद 29. आंबेगाव प्रथम बॅटिंग करत असताना समोर कोरावले. संधी दिव्यात डीजेला. संगीत आमचे उमेश केने सर उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया वेलकम. सर, ज्यावेळेस म्हसाची यात्रा चालू असते, तुम्हाला जर एखाद्या जागी 7ला पोहोचायचं असेल तर तुम्हाला 5लाच निघावं लागतं.
उपस्थित होतात. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. कुठे आहेत अजून दोन सर? येत आहेत हळूहळू येतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहत आहात रामभाऊ दुधाळे साहेब, अक्षयदादा रोहटे, अमितदादा. क्रिकेटवर नितांत प्रेम अमितदादाचं नेहमीच पाहायला मिळत आहे. परंतु अमितदादा सारिका आता सध्याच्या घडीला थोडीशी थंड झाली आहे, तिथेही पहा. कारण क्रिकेट म्हटलं की सारिका आणि सारिका म्हटलं की क्रिकेट. परंतु सध्याच्या घडीला भगवा चषकाचं हे दमदार आयोजन आपण सध्याच्या घडीला पाहत आहेत. 1,45,220 सबस्क्रायबर पूर्ण आहेत 10 क्रिक लाईव्हचे. 1,50,000 झाले तर कुणाल दादा मात्रे यांच्या वतीनं शेवटच्या दिवशी भव्य लकी ड्रॉ 18 तारखेला या क्रीडा स्पर्धेत आहेत. त्याची बक्षिसं काय आहेत ते आपण तालुका हाफ चालू झाल्यानंतर सांगू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस फुलटॉस फुलटॉस. चेंडू जाईल सीमा पार. येतोय षटकार. डीजे वेलकम ख्रिस गेल ऑफ कल्याण. गोलंदाजी मार्कवर तयार. 36 धावा धावफलकावर. एक पारितोषिक येत आहे. लगातार 3 षटकार खेळत असेल तर रामभाऊ दुधाळे साहेब. आणि त्याचबरोबर रामभाऊ दुधाळे साहेबांचं नाव पहिलं घेतलं, त्यानंतर त्यांचं नाव सांगितलं. चंदूदादा पडवळ आणि अरुणदादा पवार यांच्या वतीनं 1111चं पारितोषिक आहे. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहात 36. बिग हिट. फटका दमदार. ब्राईट फ्युचर ऑफ आंबेगाव सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतोय, ज्याचं नाव आहे प्रवीण. त्याच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त संगीत. षटकार येतोय. आमची लाईव्ह चॅट ओपन आहे. तुम्हाला ही क्रीडा स्पर्धा आवडत असेल त्याबद्दल कमेंट करा. 10 क्रिक लाईव्हचे कॅमेरामन यांची कॅमेरा वर्किंग आवडत असेल, आमचे ऑपरेटर यांची ऑपरेटिंग आवडत असेल, समालोचन कक्षामध्ये 3 समालोचक आहेत आजच्या दिवसामध्ये, त्यांचं समालोचन आवडत असेल तर नक्कीच चॅट करा, लाईव्ह चॅट करा. आणि सध्याच्या घडीला ती करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? प्रथमतः 10 क्रिक लाईव्हला सबस्क्राईब करायचं आहे, हे सर्वात महत्त्वाचं. जाऊया मैदानाच्या आत. 3:42. गोलंदाज तयार. बिग हिट केला. इथे फटका फसलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. विकेट आली. प्रवीण बॅक टू द पवेलियन. त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी. सर, तुम्ही सांगितलं की भगवा चषक आपल्याला कार्यरत ठेवायचा आहे. त्यानंतर आमच्या आयोजक कमिटीने एक सुचवलं की 6 दिवस ही क्रीडा स्पर्धा नाईट करायची आहे. 4 जे मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल मालक आहेत त्यांनी सांगितलं जेवढा नाईटचा खर्च होईल तो आम्ही देऊ, परंतु नाईट झालीच पाहिजे. आणि मैदानामध्ये 3रा दिवस आहे आज नाईटचा. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला वाढतीये. फटका दमदार आणि इथे देखील चेंडू येईल सीमा पार. 3ऱ्या पंचांची मागणी इथे केली आहे. ओके सर, सॉफ्ट सिग्नल असेल
थँक्यू थँक्यू. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव. तुमचा एक रिव्ह्यू गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही पंचांना पुन्हा एकदा विनंती नाही करू शकत की द्या निर्णय. तो इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संतोष गडगे लाश आहे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. मोहन 11 रॅन्श 11 मुरबाड या टीममध्ये. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. जबरदस्त जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ॲक्की बांगर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. भगवामय आयोजन आणि ठोंबरे सरांचं समालोचन एकदम बारीक कडक. तुमचं मनापासून आभार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ही तर सुरुवात आहे मित्रांनो. गोलंदाज तयार. फुल टॉस फुल टॉस फुल टोल आणि चेंडू महेंद्रसिंग धोनी स्टँडला सलामी षटकार. आता नोंद दिलेला आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आहेत आमचे केने सर. त्यांचा निर्णय येईल. कृष्णा केने नॉट अ नेम इट्स अ ब्रँड. दुसऱ्या बाजूला आमचे ख्रिस गेल कल्याणचे आणि कल्याण संघ देखील खेळतोय मुकेश सर या स्पर्धेमध्ये. तुमचं सहर्ष स्वागत आहे. हरीशदादाचे भरपूर कॉल आलाय, परंतु हरीशदादा असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी संघ बांधणी केली. संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त जबरदस्त टोला. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही ऑफिशियल पंच सागर सर आणि बापू सर तुमचं मनापासून आभार. आता आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आलेले आहेत, ते मैदानामध्ये दाखल होतील. तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आमचे गणेशदादा डुंबरे उपस्थित असेल तर दादांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. तुमचं सहर्ष स्वागत आहे. O2 DJ. नाही 18ला येणारच आहे दादा, पण आता थोडीशी रजा घेतात. या स्पर्धेमध्ये धावत पळत भेट दिली आणि सर्व आयोजकांना कन्फ्यूज केलं, त्याबद्दल रामभाऊ दुधाळे साहेब तुमचं सहर्ष स्वागत. सध्याच्या कडेला ऑन स्क्रीन आपण पाहतायत मुरबाड टेनिस क्रिकेटचा बाहुबली जितू चव्हाण, त्याच्या जोडीला हेलिकॉप्टर राजू राठोड याला पाहतायत सध्या ऑन स्क्रीन. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जितू जितू आज तारीख आहे 15. मित्रा आज जल्लोष तर होणार आहे. संपर्क साधायचा आहे जितू चव्हाण लगेचच व्यासपीठावर. जितू आपण संपर्क साधायचा आहे. महत्वाची सूचना आहे तुमच्यासाठी जितू सर, लगेच संपर्क साधा. आम्हाला वाटतं टीम मीटिंग आहे. ओके ओके सर, नंतर भेटा. एक जीवाभावाचा मित्र जितू चव्हाण सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहिला. 24 चेंडू 53 लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. समालोचन कक्षात फेरबदल होणार आहे आता. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहताय तालुका मधला पहिला सामना मुरबाड 11 अर्थात सचिन दादा चोरगे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला मोहन रियांश 11 मुरबाड अर्थातच गजाननजी गोले साहेब यांचा संघ. दुसरा सामना गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका, त्यामध्ये अनेक रथी महारथी. दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट गेअर्स शहापूर, संपूर्ण शहापूर तालुका. एका बाजूला जुन्नर तालुका, दुसऱ्या बाजूला शहापूर. पहिल्याच सामन्यात मुरबाड वर्सेस मुरबाड आहे. रंगत वाढेल. त्यामध्ये खूप भारी नियोजन आयोजन मस्त. धनाजी विशेष साहेब तुमचंही मनापासून आभार आहे. मोहनदादा ठाकरे रामभाऊ साहेबांचं नाव गाजतंय साऱ्या महाराष्ट्रामध्ये. छान आयोजन सुनील भाऊ आणि संपूर्ण टीम तुमचंही मनापासून आभार आहे. तदनंतर गेरसे टीम दुसरी मॅच खेळेल तालुका हापच्या गटामध्ये. धनाजी विशे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. ओमकार लिंगे पाहायला मिळतील का ते आपल्याला पाहायचं. आंबेगाव संघासाठी नामदेवदादा कडव यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे.
जसा तालुका हाफ चालू होईल ऑन स्क्रीन देखील आपण त्या कमेंट्स पाहू शकता. ही टेक्नॉलॉजी आहे आमच्या संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह टीमची. त्यामध्ये रोहित रॉय, मॅनेजर गोविंद यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि कुणाल दादाचा जो विश्वास आहे ते जिंकतायत. त्यांचं सहर्ष स्वागत. टॉससाठी संपर्क साधायचा आहे. हॅलो, टॉससाठी संपर्क साधा. मुरबाड 11 आणि दुसऱ्या बाजूला मोहन, रियांश 11 मुरबाड, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी संपर्क साधा. ही महत्त्वाची सूचना. 6-6 षटकांचे सामने होतील तालुका हाफमध्ये, याची सर्वांनी नोंद घ्यायची. सुनीलजी भोईर साहेब यांची देखील कमेंट्स येते. खूप सुंदर आयोजन सुनील दादा आणि नकुलजी भांडे साहेब, तुमचं मनापासून आभार. जाऊया मैदानामध्ये. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मस्त आयोजन आहे. विलाजी लाटे साहेब यांची कमेंट्स आपल्याला पाहायला मिळते, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. ऑन स्क्रीन आपण ज्यावेळेस तालुका हाफ होईल चालू त्यावेळेस सर्वांच्या कमेंट्स देखील वाचणार आहोत. मजा येईल, मजा येईल या क्रीडा स्पर्धेला. भगवा चषक, भगवमय वातावरण सध्याच्या घडीला. तुकाराम आणि जितू टीडी ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय दमदार. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फील्डर कॅच पकडला आणि पहिलाच धक्का. सध्याच्या घडीला टीम कोरावलेला. बिझी आहेत आमचे आयोजक नियोजक नकुलदादा भांडे. ऑन स्क्रीन आपण पाहताय सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले. बॉल चांगला होता, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे हवेमध्ये चेंडू, विकेट आली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. संपूर्ण मुरबाड ग्रामीणसाठी पुढल्या वर्षी खुश खबर आपल्याला पाहायला मिळते. चंदूदादा पडवळ नोट करून घ्या. नेक्स्ट इयर नाही नेक्स्ट इयर नोट करून घ्या. जे काय आहे ते मी सांगतो. चंदूदादा पडवळ आणि अरुणदादा पवार यांच्या वतीनं जेवढे मुरबाड तालुक्यातील 60, 50, 72 तुम्ही जेवढे संघ गोळा कराल त्यासाठी टी शर्ट, ट्रॅक, टोपी आणि शूज जे मात्र दिले जातील अरुणदादा पवार आणि चंदूदादा पडवळ यांच्या माध्यमातून. प्रतीक जबांगर यांच्याकडून ऑल द बेस्ट. टीम आंबेगाव, प्रवीण निरगुडे, सुंदर आयोजन नियोजन, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये बॉल हरवला जाईल, फुटला जाईल त्यावेळेस नवीनच दिला जाईल. ही महत्वाची सूचना. प्रकाश जितू ही जोडी मैदानाच्या आत. तालुका आपसाठी दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉससाठी संपर्क साधायचा. टॉससाठी संपर्क साधा. दोन्ही टीमचे कर्णधार. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी मार्कवर. मोहन गोल्ले टॉससाठी संपर्क साधा. आणि दुसऱ्या बाजूला गणेश गायकर, सागर कापडी, जितू, मुरबाड 11 आपण टॉससाठी संपर्क साधायचा. इथे विकेट, फलंदाज बाद. सध्याच्या घडीला आपण पाहतायत भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण सागरला पाहतोय जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. कामगिरी त्याची कशी होते ते पाहायचं आपल्याला. आमचे ऑपरेटर सध्याच्या घडीला प्रत्येकाची मनं जिंकतायत. गोलंदाज सय्यार. इथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. कमेंट्स येते संकुल मेंगाळ यांच्या वतीनं आयोजन केलंय. खेळायला मजा येते. संकुल मेंगाळ तुमचं सहर्ष स्वागत आहे.
प्रशिक बांगर कडक बॉलिंग आहे पवा. तुमचंही सहर्ष स्वागत. जबरदस्त जबरदस्त. प्रवीण हा खेळाडू ब्राईट फ्युचर आहे आंबेगाव संघाचं. काय गोलंदाजी काय फलंदाजी त्याने केलं, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज सय्यार. गोलंदाजी मार्कवर इथे फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. महेंद्रदादा राऊत यांच्या वतीनं कमेंट्स येते. अतिशय सुंदर नियोजन. तुमचंही सहर्ष स्वागत आहे दादा या क्रीडा स्पर्धेमध्ये. दापलकाचा विचार केला. दापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 1. फलंदाज बाद झाले 2. सागर आणि जितू ही जोडी मैदानामध्ये. आंबेगाव जिंकेल की कोरावले जिंकेल याचीच प्रतीक्षा सर्वांना आहे. सातत्यानं सूचना आहे. मुरबाड 11 संघाचा कर्णधार आणि मोहन रियांश 11 संघाचा कर्णधार. आपण टॉस साठी संपर्क साधा. चला दोन्ही टीमचे कर्णधार आयोजक कमिटीचे प्रथम संपर्क साधा. आपली लिस्ट भरून द्या. तदनंतर केला जाईल टॉस. 3 षटकं झाल्यानंतर. गोलंदाज तयार. प्रवीण इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय आणि तिसरी विकेट. आंबेगावचा जल्लोष आंबेगावचा जल्लोष. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन पाहतायत. फलंदाज बाद. साठी शुभेच्छा आहेत. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. स्टार खेळाडू आहेत इन ऍक्शन मध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत करू. तालुका हाप आयोजित करत असताना एक जबरदस्त आयोजन आपल्याला भगवा चषकाचं पाहायला मिळत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. ते 3-1 धाव्या. गाववाला कुण्या यांच्या माध्यमातून मुरबाडचा टायगर म्हणजे कैलास बाबरे तुमचंही सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त जबरदस्त. सध्याच्या घडीला 18 चेंडू 52. थोड्याशा मुश्किलीमध्ये सध्याच्या घडीला टीम जय भोलेनाथ कोरावले. परंतु मैदानामध्ये जोपर्यंत बाहुबली सागर आहे तोपर्यंत मॅच मित्रांनो संपली नाही. ही ताकद आहे. मिस्टर मयूर शिरोसे यांच्या वतीनं कमेंट्स येते. सुंदर नियोजन सुनील भाऊ तुमचंही मनापासून आभार. तानाजी लिहे यांच्या वतीनं कमेंट्स येते. मुरबाडच्या टुर्नामेंटमध्ये निकेतचा आवाज ऐकल्याशिवाय मजा नाही. धन्यवाद दादा तुमचंही मनापासून आभार आहे. जे तुमचं प्रेम मिळतं आहे त्याबद्दल मनापासून आभार. जाऊया मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आता बनतील दर्शक. पंचांचा इशारा. एक टप्पाघात. चेंडू सीमा पार. 4. दिनेशजी मार्के सर आहेत. दिनेशजी मार्के लॉग अर्थातच जांभुर्डेचे. त्यांच्याकडून देखील निखिल सर तुमच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद दादा तुमचंही मनापासून आभार आहे. असंच प्रेम तुमच्यावर राहू द्या. अनंत कणवे यांच्याकडून पंकज लोबेच्या लगातार 3 विकेटसाठी यानंतर जी मॅच आहे त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. वा काय क्रीडा स्पर्धा आहे. सध्याच्या घडीला सागर मैदानामध्ये 3 बाद 5 धावफलकावर धावसंख्या. चेस मोठी आहे. दोन्ही अँगलने ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. आमचे कॅमेरामन प्रत्येक बॉल टिपतात हे सर्वात महत्वाचं आहे. 6 कॅमेरे या क्रीडा स्पर्धेत. इथे फुलटॉस बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. कॅप्टन उपस्थित होत आहेत टीम मोहन रियांश 11 मुरबाड. वेलकम मोहन तुमचं सहर्ष स्वागत आहे. गौरव वेलकम तुमचं सहर्ष स्वागत आहे. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात. अनिल सुरोशी साहेब यांच्या वतीने देखील खूप साऱ्या कमेंट्स येतात. निखिल सर तदनंतर नितीन पारदी तुमचंही मनापासून आभार. प्रत्येक कमेंट्स वाचणं सोपं नाही आहे परंतु जेवढ्या वाचता येतील त्याचा प्रयत्न करू. भगवा चषकाचे आयोजक नेहमीच सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू काय फटका खेळलाय.
शॉट ऑफ द नाईट, जबरदस्त 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 टोला षटकार. निखिल जोशी सांगतायत नाद केला, जबरदस्त नियोजन, जबरदस्त आयोजन नकल भाऊ आणि सुनील भाऊ, तुमचंही मनापासून आभार आहे. तदनंतर आपल्याला पाहायला मिळेल डीजे श्रावणी, निखिल भाऊ आवाज बोलतो काटाकीर, तुमचंही मनापासून आभार. जाव्या मैदानामध्ये जबरदस्त टोला. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत मॅच जिवंत आहे. इथे टाकलेला हा चेंडू जिथे धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 3/14 आहेत. मित्रांनो, अजूनही जर तुम्ही 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. 1,50,000 झाले. शेवटच्या दिवशी धमाका आहे याच क्रीडा स्पर्धेमध्ये. जाऊया मैदानामध्ये. जबरदस्त जबरदस्त सामना. गोलंदाज तयार. दिनेशजी गरज साहेब यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जे सरपंच आहेत आंबेगावचे, ब्राईट्स ब्रदर्स आंबेगावसाठी, हे प्रेम आहे मित्रांनो क्रिकेटवरचं. फुल टॉस, बॅक टू बॉलर, फटका, लॉंग आपला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षकात एक सिंगल येताना पाहायला मिळते. जबरदस्त जबरदस्त सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक कमेंट करणाऱ्या मित्राचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला 10 क्रिक लाईव्हचे कॅमेरा ज्यांची कॅमेरा क्लिअरिटी जर आवडत असेल तर नक्कीच त्यांच्यावर देखील कमेंट्स करा. आपले जेव्हा भावाचे मित्र आहेत आणि खूप कष्ट या क्रीडा स्पर्धेसाठी घेतात. आमचे रोहित रॉय जबरदस्त ऑपरेटिंग करतात. जाऊया मैदानामध्ये. फटका दमदार आहे, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, चेंडू जाईल सीमा पार आणि या बॉलवर धावा देखील मिळेल 4. सध्याच्या घडीला डीजे श्रावण यांच्या वतीने कमेंट्स येते. 10 क्रिक बोले तो सुपर से डुपर, सुपर से ऊपर, त्यांचाही सहर्ष स्वागत आहे. 4. थँक्यू थँक्यू. खूप चांगलं संगीत आमचे डीजे सूरज. आय एम राईट? सूरज, डीजे सूरज, चांगलं संगीत. 12 चेंडू 34चं समीकरण आहे. 2 ते 3 मोठाले फटके मॅच मध्ये घेऊन येतील. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. सुनीलजी माळी सरांचं नियोजन म्हणजे लय भारी. खूप शुभेच्छा, तुमच्या आयोजनाला शुभेच्छा. साई स्पोर्ट्सशील, तुमचंही मनापासून आभार आहे. जबरदस्त जबरदस्त, सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 12 चेंडू 34चं समीकरण आहे गोविंद. मॅच चांगलीच होईल. जबरदस्त सामना आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत. 12 चेंडू आणि 34 धावा. बारा चेंडू 34 धावा हे समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त मॅच. भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. जेवढ्या कमेंट्स आपल्याला ऑनस्क्रीन देखील पाहायला मिळतील थोड्या वेळामध्ये आमचे ऑपरेटर ते अपडेट करताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 34चं समीकरण आहे. जाऊया मैदानामध्ये. 12 चेंडू 34. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे. इथे रनआउटच्या रूपाने विकेट जाते का ते आपल्याला पाहायचं आणि विकेट इथे गमावली जाईल. फलंदाज बाद. शेवटच्या 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये आता 34 धावांची आवश्यकता. संधी डीजे सूरजला. भरपूर सारे कमेंट्स येत आहेत. ब्लॅक डायमंड ऑफ मुरबाड अरुण गीते, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. किरणदादा पाटील यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आज मोबाईल हँग होईल. सध्याच्या घडीला कमेंट्स आपण ऑन स्क्रीन पाहताय. 10 क्रिक बोले तो सुपर से डुपर. डीजे श्रावणी, तुमचं मनापासून आभार. ज्या प्रकारे 10 क्रिक काम करताय, ज्या प्रकारे तुम्ही काम करतायत, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. इथे विकेट आली. 11 चेंडू आणि 34 धावा. खूप सारे कमेंट्स येतात. खूप मोठी फॅन फॉलोइंग प्रत्येकाची असते आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पॉझिटिव्ह कमेंट्स येईल, निगेटिव्ह कमेंट्स येईल. मित्रांनो, कमेंट्सवर काय नसतं. आपलं कार्य जे चालू आहे ना ते चांगलं ठेवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. सागर सध्याच्या घडीला 650 प्रेक्षक वर्ग ग्रामीणसाठीच आमच्या बरोबर जोडले. तालुका हा सुरुवात होईल धडाक्यात. मुरबाड 11 आपली प्लेइंग 11 ची लिस्ट.
ताबडतोब जमा करणं गरजेचं राहील, ही महत्वाची सूचना. गोलंदाज तयार, 10 चेंडू 33. आडव्या बॅटनं फटक्यात दम आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक देखील तयार आहे. मॅचची गोल्डन विकेट सागरबाद. आपण पाहणार आहोत मोहन 11 मुरबाड. त्यामध्ये मोहन, संतोष, अमर, गुड्डू, प्रवीण, मल्हारी, मंगेश, भानुदास, मनोज, गणेश खंडागळे, मल्हारी, मंगेश, भानुदास, मनोज, गणेश खंडागळे, किरण ठाकरे, विनायक खाटेघरे आणि पंकज लोबी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. दीपक ठाकरे, खूप 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 छान आणि सुंदर. निखिल सर, तुमचं मनापासून धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवम स्पोर्ट गिरसीची सेकंड मॅच तालुका हाफमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जुन्नरच्या विरोधामध्ये शहापूर, तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साप निराशा चेहऱ्यावर सागरच्या पाहायला मिळाली ज्यावेळेस तो बाद झाला. 6 बाद 20. एक बंधू मैदानाच्या बाहेर आला, एक मैदानाच्या आतमध्ये गेला. आकाश. शेवटचे 9 चेंडू आहेत, 33 धावा. आमचे गणेश दादा गायकर उपस्थित आहेत. वेलकम. सचिन सर, या व्यासपीठावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. सचिन चोरगे सर, वंडरबॉय मुरबाड, JP जयेश मोरे, आपण लगेच संपर्क साधायचा आणि व्यासपीठावर यायचं. त्या प्लेइंग 11ची लिस्ट द्या. थोडंसं फास्ट करा सर. 9 चेंडू बाकी आहेत. गणेश सर, 9 चेंडू 33चं समीकरण. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू तिथे 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 चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. धावा 4. पोलीस दलामध्ये खूप चांगलं कार्य ज्यांचं नेहमीच राहतं आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे सचिन दादा चोरगे उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 4. लाईव्ह टेलिकास्टमध्ये टेन क्रिकचीच हवा आणि आयोजन भगवत चषकाला नाद नाही करायचा भावा. धन्यवाद. पीरसाई उमरवली 4व्या मैदानामध्ये 8 चेंडू आणि 29. आमचे तानाजी दादा गडगे उपस्थित होतात. तानाजी दादा आहेत म्हणून आम्ही आहेत. तानाजी दादा उपस्थित आहेत, तुमचं सहर्ष स्वागत. इथे फटका दमदार चेंडू सीमारेषेच्या जवळपास, तिथे एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 धावा या बॉलवर देखील येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या सध्याच्या घडीला गोविंद 6 बाद 26 आहे. 7 चेंडू 27चं समीकरण. ऑट अ मॅच. जबरदस्त सामना जो मात्र पाहायला मिळतोय. योगीराज बुटेरे सर, कोणती स्पर्धा नाईट असो डे, अगोदर आपण 2 तास येणं गरजेचं आहे. तुम्ही उपस्थित झाला, आम्हाला माहित मशाची यात्रा मोरमध्ये चालू आहे, ट्रॅफिक लागला असेल, तुम्ही उपस्थित झाले, तुमचं सहर्ष स्वागत. 7 चेंडू 27. जबरदस्त मॅच. कल्पेश जाधव देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमचे सार्थक भोईर यांच्याकडून कमेंट्स येते, त्यांचंही सहर्ष स्वागत. 7 चेंडू 27. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू इथे हाताळला. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत मित्रांनो. 6 बनवायच्या 27. सध्याच्या आपण घडीला पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट मध्ये टेन क्रिकचीच हवा आणि आयोजनात भगवत चषकाचा नाद नाही करायचा भावा. पीरसाई उमरोली, तुमचं मनापासून आभार. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील. मुकेश सर, ओके. चला, वेळ वाचवा. शेवटच्या म्हणजे 17 तारखेला कल्याण हा संघ खेळताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये मुकेश गायकर, हरेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर संघ पाहिला आपण आंबेगाव, योगेश पारदे आणि संपूर्ण टीम आंबेगावची इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तदनंतर संघ पालघरचा इन ऍक्शन मध्ये. एक संघ भिवंडीचा होता, परंतु काही कारणास्तव BPL चालू असल्यामुळे तो संघ कॅन्सल झाला. त्याच्या जागी आपण दुसरा कोणता तरी संघ घेऊ. आमचे जुन्नर तालुक्यातील दमदार आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय, गणेश दादा डुंबरे यांचं व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे.
नॉकआउट क्रीडा स्पर्धा होती, परंतु दादांनी सांगितलं की प्रीमियर लीग घ्या, किती एंट्री असू द्या आम्ही येणार आणि सर्वात पहिला प्रवेश त्यांच्या माध्यमातून. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू. प्रथम वाईटी आम्हाला सांगतायत की आमची कमेंट्स घ्या, शेट तुमची कमेंट्स घेऊ. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. बेस्ट क्वालिटी फॉर्टेन क्रिक, तुमचं मनापासून आभार. जाव्या मैदानाच्या आतमध्ये, जिथे सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले पण पाहतायत ऑन स्क्रीन. तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने धावपल्लक वाढताना पाहायला मिळतोय. अभिनंदन आयोजकांचं फ्रॉम संघर्ष 11 गवाली बी. आंबेगाव संघाचं दमदार भगवा चषकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. प्राऊड ऑफ आंबेले संतोष गडगे लाशा इन ऍक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये. इथे टाकलेला हा चेंडू, 5 चेंडू 23ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि इथे फलंदाज बाद. दोन मिनिटं आहे, 2 मिनिटं थांब. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. अग्री कोहली सिंगर, किंग ऑफ किंग मुरबाड जितू चव्हाण, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. जितू अनेक गोष्टीमध्ये किंग आहे, त्याबद्दल देखील थोडीशी चर्चा आपण ज्यावेळी जितूची मॅच चालू होईल त्यावेळेस करू. 3 चेंडू 22 धावा. ब्राईट्स 11 आंबेगाव. जबरदस्त काय प्रदर्शन या संघाचं राहिलं. यानंतर टॉस करणार आहोत गणेश आपण. 3 षटकं झाल्यानंतर 3 चेंडू झाल्यानंतर दोन्ही संघ वेळेमध्ये उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, डीपी अक्षराकावरला चेंडू, दंडन करत सीमापार. 4. दीपकजी डोंगरे मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल इथे येताना पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल. एक चेंडू 17. तदनंतर जल्लोष पाहायला मिळेल आपल्याला सध्याच्या घडीला. ब्राईट्स ब्रदर आंबेगावचा आणि या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीत ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव. अभिनंदन. डीजे टॉस करू. तदनंतर काही शुभ सन्मान आहेत ते देखील कव्हर करणार आहोत. गणेश सर या प्लेइंग 11 तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मुरबाड 11ची त्यामध्ये कॅप्टन आहेत गणेश गायकर, तदनंतर सचिन सोरगे, जितू चव्हाण, बाहुबली, जयेश मोरे वंडर बॉय, राजू राठोर हेलिकॉप्टर, राहुल सोमने मिस्टर परफेक्ट, सागर कापडी मुरबाड एक्सप्रेस, योगेश कोर प्रिन्स ऑफ मुरबाड, दर्शन शिंदे फिरकीचा जादूगर, स्वप्नील गांगड दर्जेदार ऑलराऊंडर, कैलास बाबरे
वन ऑफ द बेस्ट ओपनर. आणि सतीश सोकांडे 12वा आणि 13वा आहे तुषार धुमाळ, म्हणजे आमचे दाजी. संघ आहे ट्रायडंट 11 मुरबाड. ओके सर. तदनंतर मोहन 11 मुरबाड संघ आपण पाहू. मोहन गोल्ले, संतोष गडगे लाशा, अमर मोहोपे, गुड्डू दळवी, प्रवीण भोईर, मल्हारी भोईर, मंगेश भोईर, भानुदास देसले, मनोज केंबारी, गणेश खांडागळे, किरण ठाकरे, विनायक खाटेकरे, पंकज लोभी आणि कुणाल राव. म्हणजे जे लिस्टमध्ये तुम्ही जर 15 खेळाडू दिले त्यामधले 11 मैदानामध्ये खेळवावे लागतील. ओके. चला टॉससाठी संपर्क साधा. मोहन 11 3 का 2 असतील, 2 तिन्ही पण राहिलेले आहेत का? पाहुणे आल्यामुळे त्या राहिल्या असतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण नंतर देऊ. प्रथमतः टॉस करू. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गणेश कायकर कॅप्टन आहेत ट्रायडंट 11 मुरबाड आणि दुसऱ्या बाजूला मोहन गोल्ले. मी गणेश दादा यांना विनंती करतो, दादा तुम्ही खूप दूरवरचा प्रवास करत या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत आणि तुमच्या शुभ असते असं व्यक्तिमत्व जुन्नर तालुक्यातील